अशा ज्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले अशाच एका थोर महापुरुषांविषयी आपले मत व्यक्त करण्यासाठी मी श्रावणी बिराजदारीला समोर आमंत्रित करतो. महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईच्या पोटी जन्मलेला वीर बालक म्हणजे टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिवगर्जना करणारी व्यक्ती म्हणजे टिळक. शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, प्रभागी नेता, प्रभागी संघटक म्हणजे टिळक. सार्वजनिक उत्सवातून एकात्मतेची जाणीव करून देणारी अभिव्यक्ती म्हणजे टिळक. स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे विलक्षण प्रभागी नेता म्हणजे टिळक. मंडालेच्या तुरुंगातही गीता रहस्य हा ग्रंथ लिहिणारे कणखर मराठी बाणा म्हणजे टिळक. देशासाठी तुरुंगवास भोगला, केले ज्यांनी समर्पण अशा थोर व्यक्तिमत्वास माझे त्रिवार नमन. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिवगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणार थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी हा आपला भारत देशाचा प्रजासत्ताक दिन. मी आपल्या समोर स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीमधील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक हे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते. लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. टिळकांनी केसरी व मराठा या 2 वृत्तपत्रांची स्थापना केली, ज्यातून त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या अन्यायकारक धोरणांचा पर्दाफाश केला. लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली. सर्वसामान्य जनता एकत्र होऊन त्यांच्यात एकात्मतेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना अनेक चळवळ्या कराव्या लागल्या, ज्यामुळे त्यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले. तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. अशा महान अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कोटी प्रणव. टिळक म्हणजे ज्वलंत चेतना, टिळक म्हणजे तीव्र गर्जन, टिळक म्हणजे गरारी बाणा, टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा. जय हिंद, जय भारत. कार्यक्रमाच्या स्थळी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. व आपल्या शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्याचा सहकार्याचा आणि मोलाचा वाटा असतो अशा आपल्या परिसरातील वैष्णवी गावडे हिचं मी स्वागत करण्याकरता तिला समोर आपल्या शालेय मुख्याध्यापिका वंदना अवताडे मॅडम यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती. शाळा व्यवस्थापन समिती